ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार, ठाकरे राज्याचा आणि देशाचा ब्रँड, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांसोबत संवाद साधणं महत्त्वाचं, फडणवीसांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्या, संजय राऊतांची मागणी। कबुतरांसाठी आंदोलनाला परवानगी, मग मराठ्यांनाही अधिकार, मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये, संजय राऊतांचं मत। गेली 10 वर्ष जातीमध्ये भेदभाव करण्याचं काम, असं चित्र राज्यात कधीही नव्हतं, संजय राऊतांचा आरोप। धाराशिवमध्ये बोगस मतदार नोंदणी प्रकरण आणि ड्रग्ज प्रकरणाच्या तपासावर संशय, दोन्ही प्रकरणाचा योग्य तपास न केल्याचा खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप। नागपूरमध्ये वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली भेट, नातेवाईकांना मदतीची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीनं पूर्ण। डीजेची भिंत वेधण्यासाठी कठोर कारवाई आणि शालेय जीवनापासून प्रबोधनाची गरज, डीजे मुक्ती देगा देवा अशी प्रार्थना केली, तसंच गणेशोत्सवाची शान वाढेल, सामनातून सुज्ञ नागरिकांना आवाहन। आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली राबवला जाऊ नये, त्यामागे स्वेच्छा आणि स्पहिताचा विचार असावा, हेच खरं स्वदेशी, पण सरसंघचालक मोहन भागवत यांचा आत्मनिर्भरतेचा नारा। रत्नागिरीमध्ये नितेश राणेंचे बॅनर, आम्ही ओरिजिनल अशा आशयाचे बॅनर, उदय सामंतांच्या मतदारसंघात बॅनरबाजी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची महत्त्वाची बैठक संपन्न, बैठकीमध्ये साखळी उपोषण करण्याचा निर्णय, नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण। लोकशाहीमध्ये सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार, कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कुणी वागू नये, जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानामध्ये बंदोबस्त तैनात, आझाद मैदानामध्ये दंगल नियंत्रण तैनात, 200 पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांचीही उपस्थिती। शिवशाहीर दिलीप सावंत मुंबईकडे रवाना, मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनासाठी खास पोवाडा ते सादर करणार। जरांगेंच्या आंदोलनाला आमदार शशिकांत शिंदेंचा पाठिंबा, आंदोलकांना जी मदत ती करता येईल ती करू, आंदोलकांसाठी योग्य पद्धतीची सोय करण्यात येईल, आमदार शशिकांत शिंदेंची माहिती। नाशिकमध्ये मराठा आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मराठा आंदोलकांची बैठक, उद्या सकाळी हजारो मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं कूच करणार। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत परभणीचं पूर्णा मार्केट यार्ड बंद, आंदोलनाच्या समर्थनार्थ 2 दिवस व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून चर्चेचा अद्यापपर्यंत प्रस्ताव नाही, मनोज जरांगेंनी भेटण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केल्यास मराठा आरक्षण समिती भेटण्यास तयार, राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। आझाद मैदानाच्या आंदोलनाच्या वेळेमध्ये शिथिलता द्यावी, मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची डीसीपींना पत्र लिहून मागणी। चंद्रपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर, 56 निवडणूक विभाग आणि 112 निर्वाचक गण निश्चित। पुण्यात गणेशोत्सवात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये लेझर बीम लाईट वापरावर बंदी, यंदा लेझर बीम लाईट मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर भर। पुण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिला अधिकाऱ्याची बदली रद्द, महिला अधिकाऱ्यानं राजकीय पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर महिला अधिकाऱ्याच्या बदलीचा आदेश देण्यात आला होता। उत्पादन शुल्क विभाग मर्यादित परीक्षेमध्ये घोटाळ्याचा संशय, परीक्षा रद्द करून चौकशीची रिपाईचे सुरेश मानेंची मागणी, या संदर्भात अधिवेशनामध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रश्न उपस्थित केला होता। नाशिकहून निघालेला वोल्वो बंजारपट्टी नाक्यावर वाहतूक कोंडीमध्ये अडकला, 1 तासात वाहतूक पोलिसांनी वोल्वो बाहेर काढण्यात यश। मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना, तर मावळमधून देखील मोठ्या संख्येने समाज बांधव आंदोलनात सहभागी होणार। मनोज जरांगेंच्या भूमिकेबाबत सिंधुदुर्ग वासियांकडून आभार व्यक्त, आंदोलन सुरू राहिल्यास गणेशोत्सवानंतर सिंधुदुर्ग वासीय मराठा समाज आंदोलनामध्ये सहभागी होणार, समाज नेते सुहास सावंतांची माहिती। नांदगावमधून सकल मराठा समाज कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना, मराठा आरक्षणाचा गुलाल अंगावर घेऊनच परतणार, मराठा बांधवांचं वक्तव्य।
बेळगावच्या बेलेश्वर संस्थानामध्ये उत्तराधिकारी आणि सचिवपदी महंत शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती यांची निवड. लिंबा गणेश मध्ये भाविकांकडून भव्य मिरवणूक आणि सत्कार सोहळ्याचंही आयोजन. आंदोलनाला एका दिवसाची परवानगी म्हणजे चेष्टा. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाची परवानगी द्यावी, मनोज जरांगे पाटलांची मागणी. मुख्यमंत्र्यांनी समाजाच्या वेदना समजून घ्यावा. तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी आता मागे हटणार नाही, जरांगेंचा आव्हान. मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते आझाद मैदानामध्ये दाखल होण्यास सुरुवात. साधारणतः महिनाभराचं साहित्य आझाद मैदानात दाखल. डिसेंबरमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता, तर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली शक्यता. कोणत्याही परिस्थितीमध्ये मालमत्तेचं नुकसान होणार नाही, तसंच अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊ, मनोज जरांगे पाटलांचं पोलिसांना हमीपत्र. पैठणमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महादेव मंदिरामध्ये महाभिषेक. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला यश यावं अशी प्रार्थना. अमरावतीमध्ये दर्यापूर तालुक्यातील 74 गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार. केंद्र सरकारच्या विडस योजनेतून ही उभारणी, तर नैसर्गिक आपत्तीची पूर्व माहितीही प्राप्त होणार. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये वाहतुकीत काही बदल. मुख्य मार्गावर जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदी. हिंगोलीच्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर आंदोलन. कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं शासकीय सेवेत समायोजन करण्यासाठी आंदोलन. आरोग्य कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी. यवतमाळ जिल्ह्यातील मराठा बांधव मुंबईकडे रवाना. मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या आंदोलनस्थळी भेट देणार. आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी उद्या मुंबईत ते दाखल होणार. मालेगावमध्ये विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर. 400 पेक्षा अधिक जणांनी दिला रक्तदान शिबिराला प्रतिसाद. मराठा आरक्षणासंदर्भात ठाण्यामध्ये झळकले बॅनर. जरांगेंच्या आंदोलनाला सकल मराठा समाजाचा पाठिंबा. एकच मिशन मराठा आरक्षण आशयाचे लागले बॅनर. ऐन गणेशोत्सवात कोल्हापूरमध्ये पाण्याची टंचाई. पाईपलाईन योजनेमध्ये तांत्रिक बिघाड. शहरात 30 पेक्षा अधिक टँकरच्या द्वारे पाणी पुरवठा. पालिका अधिकाऱ्यांवर नागरिकांचा प्रचंड रोष. कोल्हापूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. टोलच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. खराब रस्त्यांसाठी टोल आकारू नका. कोर्टाच्या आदेशाचं पालन करत टोल वसुली बंद करण्याची मागणी. पनवेलमध्ये पुन्हा हिंदी मराठी वाद समोर. गोदरेज बिल्डिंगमध्ये हिंदी मराठी वाद, तर हिंदी बोलणाऱ्या रहिवाशांची दादागिरी. नाशिकच्या देवळालीत घरावर कोसळलं पॅराशूट. देवळाली कॅम्प परिसरातील शिंगवे बहुला गावातील घटना. नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटरचं जवान करत होता नियमित सराव. गणेशोत्सवासाठी आलेल्या प्रवाशांची विलवडे स्टेशनवर गैरसोय. दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म नसल्यानं प्रवाशांची गैरसोय. प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त. शिरपूरमध्ये नाल्यात पडलेल्या बिबट्याला वन विभागानं सुखरूपपणे बाहेर काढलं. सुखरूप काढलेल्या बिबट्याला उपचारासाठी वन विभागाच्या केंद्रात पाठवण्यात आलं. धुळ्यातील व्यापाऱ्यांचं खड्ड्यातील पाण्यामध्ये उतरत आंदोलन. एखाद्याचा जीव गेल्यावर लोकप्रतिनिधींसह मनपाला जाग येईल का? व्यापाऱ्यांचा संतप्त सवाल. चिपळूण तालुक्यातील वरवेली गावात बाप्पाचं आगमन. गोरिवले कुटुंबाकडून पारंपरिक पद्धतीने बाप्पांचं आगमन. मुंबईतील चेंबूरमध्ये मडवी कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान. सुंदर अशी फुलांची आरास करत सजावटही करण्यात आली. मुंबईतील चेंबूरमध्ये मोरे कुटुंबियांकडे उत्साहात बाप्पा विराजमान. फुलांची सजावट करत सुंदर अशी सजावट करण्यात आली. रत्नागिरीमध्ये पवार कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान. अष्टविनायकाचा देखावा उभारत केली सजावट. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दर्शन घेऊन आरती केली. राजू शेट्टी यांनी घेतली कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या निवासस्थानी भेट. राजू शेट्टी यांनी केली त्यांच्या घरी गणरायाची आरती.
पुण्यात गणपती बाप्पांसमोर आकर्षक गणेश सजावट। राजगुरुनगर मधील फराळे गावातील शिवेकर कुटुंबाची बाप्पासाठी आकर्षक फुलांची सजावट। बुलढाण्याच्या शेगावात आज ऋषीपंचमीच्या निमित्तानं भक्तांचा मेळा। शेगावात ऋषीपंचमीला उत्सव या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा। राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो भजनी आणि दिंड्या शेगावात दाखल होतात। सांगलीमध्ये मुस्लिम समाजाकडून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना। गणेशनगर परिसरामध्ये मुस्लिम बांधवांची गेल्या 25 वर्षांची अनोखी परंपरा आहे। मुंबईतील तारदेव इथल्या गणपती बाप्पासमोर आकर्षक सजावट। घुगे कुटुंबाची बाप्पासाठी आकर्षक फुलांची सजावट। मांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सवाला सेलिब्रिटींची मांदियाळी। अभिनेते रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, अभिनेत्री भारती आचरेकर यांनी घेतलं बाप्पाचं दर्शन। भंडाऱ्यात 672 ठिकाणी बाप्पाची स्थापना। जिल्ह्यातील 319 गावांमध्ये एक गाव एक गणपती। गणेशोत्सवाच्या निमित्तानं पोलिसांची चोख बंदोबस्त। सुपारीपासून बनवला पर्यावरणपूरक बाप्पा। वाशिमच्या कामरगाव येथील शेतकऱ्यांचा अनोखा उपक्रम। 9 किलो सुपारीचा वापर करत बाप्पाची 4 फूट उंचीची मूर्ती साकार। कोपरखैरणे श्री बॉईज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये जगन्नाथ रूपातील गणेश मूर्ती। गेल्या 20 वर्षापासून मंडळ वेगवेगळ्या रूपातील गणेश मूर्ती साकार। मुंबईच्या अंधेरीमध्ये गणपती बाप्पांसमोर आकर्षक सजावट। बोंबले कुटुंबियांच्या वतीनं बाप्पांसाठी आकर्षक फुलांची आरास। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पासमोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण सुरू। ऋषीपंचमीच्या निमित्तानं 35,000 महिलांचं एकत्रित सामूहिक अथर्वशीर्ष पठण। खासदार सुनेत्रा पवारही उपस्थित। मुंबईच्या अंधेरीमध्ये रौंधळ कुटुंबाने साकारला घरच्या बाप्पाला विठ्ठल मंदिराचा देखावा। वारीची आठवण करून देणारा देखाव्याची गणपती बाप्पासमोर आकर्षकपणे सजावट। सिंधुदुर्गमध्ये हळकर कुटुंबाकडून अंगणामध्ये गणपती बाप्पाचं पूजन। डोंगराचा काही भाग खचल्यानं कुटुंबाचं मोठं नुकसान। घर उभारण्यासाठी आर्थिक मदतीची प्रशासनाकडे मागणी। कोकणामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह। श्रीवर्धनमध्ये गणपती बाप्पासमोर आकर्षक सजावट। धबधब्यामध्ये गणपती बाप्पाचा देखावा। चंद्रपूरमध्ये 384 ठिकाणी एक गाव एक गणपती। जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचं स्वरूप। ग्रामस्थ एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करतात गणेशोत्सव। कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये गणेश आगमन मिरवणुकीचा थाट। मिरवणूक मार्ग विद्युत रोषणाई तर मिरवणुकीचे ड्रोन दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। हिंगोलीच्या आजे गावात विद्यार्थ्यांनी केली पर्यावरणपूरक गणपती बाप्पांची स्थापना। पर्यावरणपूरक मातीचा गणपती बनवत निसर्गाची हानी न करता संस्कृती जोपासण्याचा दिला संदेश। 1.5 दिवसांच्या गणपतीचं आज विसर्जन होणार। राज ठाकरे, सचिन अहिर आणि सुनील प्रभू यांच्या घरातील 1.5 दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन होणार। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी घाटावर 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन। दुपारी 2:30 नंतर मोठ्या थाटामाटात बाप्पाचा विसर्जन सोहळा संपन्न। छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनोखा उपक्रम। एक गणपती एक झाड एक मंडळ 50 झाडं उपक्रम। सांगलीच्या तासगावात 1.5 दिवसांच्या बाप्पांना जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्याची गेल्या 245 वर्षांची परंपरा। ढोल ताशांच्या गजरामध्ये रथोत्सव सोहळ्यानं बाप्पाला निरोप। केंद्रीय गृहमंत्री दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येणार। अमित शहा 29 आणि 30 तारखेला मुंबईच्या दौऱ्यावर। अमित शहा इतर मंडळांनाही भेट देणार। जालन्यात आमदार बबनराव लोणीकरांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना। सर्वांना निरोगी सुखी राहू दे, बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, लोणीकरांची बाप्पाला प्रार्थना। जालन्यामध्ये भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन। बाप्पाची प्राण प्रतिष्ठा करून मनोभावे पूजा करण्यात आली। सर्वांना निरोगी जीवन आणि बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, दानवेंचं बाप्पाकडे साकडं। आनंदराव अडसूळ आणि आमदार अभिजित अडसूळ यांनी घरी गणपती बाप्पाचं केलं आगमन। सर्व कुटुंबानं मिळून केली बाप्पाची आरती। केंद्रीय मंत्री कमलेश पासवान यांची आमदार सुनील प्रभूंच्या निवासस्थानी भेट। सुनील प्रभूंच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचं घेतलं दर्शन।
अभिनेत्री श्वेता महाडिकच्या घरी समुद्राच्या देखाव्याची बाप्पाला सजावट 2 महिन्यामध्ये त्यांनी हा देखावा तयार केला। रायगडमध्ये गणपती बाप्पाला घरच्या देखाव्याची सजावट बोर्लीमधील भुवड कुटुंबाने साकारला गणपतीचा घरचा देखावा। अमरावतीच्या मोर्शीमधील अप्पर वर्धा धरणामध्ये 92% जलसाठा, धरणाचे 3 दरवाजे उघडले। वर्धा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचं आवाहन। भंडाऱ्यामध्ये पावसाची दमदार हजेरी, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, भात पिकाला नवसंजीवनी। लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यात कासार शिरसी मंडळात मुसळधार पाऊस, शिरसी ते कोराळी मार्गावर पाणी आल्यानं वाहतूक काही काळासाठी करण्यात आली बंद। शेतीचंही मोठं नुकसान, बळीराजा हतबल। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 13 दरवाजे उघडले। दुपारपासून जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन। बीडमध्ये पुन्हा पाऊस, मांजरा धरणाच्या 6 दरवाजातून मांजरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गडचिरोलीतील भामरागडमधील पूर ओसरला, पर्लकोटा नदीवरील पुलावरून वाहतूक आता सुरळीत। लातूरमध्ये मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले, मांजरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला, धरणाचा 3 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला, धरणातून 2928 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, नदीपात्रामध्ये सुरू। सिंधुदुर्गात रात्रीपासून मुसळधार पाऊस, जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता, हवामान विभागानं वर्तवला अंदाज। नाशिकचं गंगापूर धरण 98% भरलं, जिल्ह्यातील 12 धरणं 100% भरली, तर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 8 दिवसांपासून पाऊस। राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला, धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे उघडले, धरणातून 8640 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, भोगावती नदीपात्रामध्ये सुरू, भोगावती नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। चीन आणि पाकिस्तानमध्येही पावसाचा हाहाकार, अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी। चीनमध्ये सुमारे 1,84 कोटींचं नुकसान, तर पाकिस्तानमध्ये पावसानं 300 नागरिकांचा मृत्यू। तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू, काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा, तर काही राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। लातूरमध्ये उदगीर तालुक्यातील बोरगावला पुन्हा पुराचा फटका, लेंडी नदीच्या उपनदीला पूर, जनजीवन विस्कळीत, गावात पुराचं पाणी शिरल्यानं गावाचा संपर्कही तुटला। लातूरमध्ये भंडारवाडीमधील रेणा मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडले, रेणा नदीपात्रामध्ये 629.22 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठावरील गावांतील नागरिकांना खबरदारीचं आवाहन। नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचा हाहाकार, धर्माबाद तालुक्यातील शिरखोड हा पूल पाण्याखाली गेल्यानं 4 गावांचा संपर्क तुटला, पावसानं नदी नाल्यांना पूर। सिंधुदुर्गात मुसळधार पावसानं तेरेखोल नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, नदीचं पाणी बाजारपेठेत घुसल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। जम्मू काश्मीरमध्ये पावसानं हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन, घटनेतील मृतांची संख्या 41 वर, भूस्खलनामध्ये किमान 20 लोक जखमी, शोधकार्य सुरू। लातूरमध्ये मुसळधार पावसानं वाहतूक ठप्प, जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक बंद, नागरिकांना पुलावरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचा हाहाकार, पावसानं नदी नाल्यांना पूर, अनेक गावात शिरलं पाणी, तेलंगणाच्या निंजा सागर आणि श्रीराम सागर धरणाचे दरवाजेही उघडले। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पुंडा आणि बांबर्डा या गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेकांच्या घरात पाणी, शेतीचंही प्रचंड नुकसान, मुसळधार पावसानं नदी नाले ओसांडून वाहू लागले। गणेश चतुर्थीच्या सणामध्ये पावसाचं विघ्न, सिंधुदुर्गच्या बांदा परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, मोहाडी शहरातील नाला तुंबल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी, नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांची तारांबळ, नगरपंचायतीनं पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांची पोलखोल। पैठण शहरासह तालुक्यातील काही भागामध्ये जोरदार पाऊस, पावसानं सकल भागामध्ये पाणी साचलं, तर पाणी साचल्यानं नागरिकांची उडाली तारांबळ।
तिरुपती ते साईनगर शिर्डी एक्सप्रेसमध्ये चोरी, चोरट्यांकडून कोयत्याचा धाक दाखवत प्रवाशांचे दागिने आणि मोबाईल लंपास. रेल्वे पोलिसांमध्ये अद्याप गुन्हा दाखल नाही. सांगलीमध्ये लग्नाचा आमिष दाखवत महिलेवर वारंवार अत्याचार. वंचितच्या जिल्हाध्यक्षावर अत्याचाराचा गुन्हा दाखल. आरोपीला करण्यात आली अटक. छत्रपती संभाजीनगर बँकेच्या मशीनमध्ये बनावट नोटा जमा. 500 रुपयांच्या 13 बनावट नोटा जमा. खातं गोठवण्यात आलं असून तक्रार दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.